मित्रांनो मित्रांनो राज्य शासनाच्या माध्यमातून एक अतिशय महत्त्वपूर्ण असा शासन निर्णय सध्या घेण्यात आलेला आहे. ज्यामध्ये राज्यातील शेतकऱ्यांसाठी इलेक्ट्रिक वाहन, ज्यामध्ये इलेक्ट्रिक ट्रॅक्टर असेल, पॉवर टिलर असेल, तसेच कटर असेल, या वाहनांची खरेदी करण्यासाठी प्रोत्साहनपर अनुदान दिले जाणार आहे. या संदर्भातील जी-आर 27 फेब्रुवारी 2025 रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे. यामध्ये यामुळे शेतकऱ्यांचा इंधनावरील होणारा जो खर्च आहे मित्रांनो, तो कमी होणार आहे. तसेच वायू प्रदूषण जे होते, जे आपण इतर ट्रॅक्टर जे वापरतोय डिझेलवरचे असतील, तर त्यामुळे जे प्रदूषण होतंय, तर ते पण कमी होणार आहे आणि शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या यामुळे मोठा लाभ मिळणार आहे. तसेच इलेक्ट्रिक वाहन हे जास्त वेळ चालतात. त्याचा देखभालीचा जो खर्च असतो इलेक्ट्रिक वाहनाचा, हा इतर जो आपण जो रेग्युलर ट्रॅक्टर यूज करतो, याच्या तुलनेमध्ये हा खर्च पण बऱ्यापैकी कमी आहे. तसंच याला कमी इंधन लागतंय. साहजिकच यामुळे शेतकऱ्याच्या उत्पन्नामध्ये देखील भर होणार आहे. मित्रांनो, इलेक्ट्रिक वाहन धोरणानुसार बॅटरीवरील वाहनांची खरेदी करणाऱ्यांना प्रोत्साहन अनुदान दिलं जाणार आहे. याच्याच अंतर्गत आता शेतकऱ्यांना इलेक्ट्रिक ट्रॅक्टर व पॉवर टिलर आणि कटर खरेदी करताना शासनाच्या माध्यमातून आता हे प्रोत्साहनपर अनुदान दिलं जाणार आहे. तर या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जे आपले शेतकरी बंधू असतील, या शेतकरी बंधूंना सांगू इच्छितो की शासन आता इलेक्ट्रिक ट्रॅक्टरसाठी पण अनुदान देणार आहेत. तर त्याचे थोड्याच दिवसात त्याचे जे ऑनलाईन अर्ज वगैरे असतील, हे चालू होणार आहे. कारण जी-आर हा आत्ताच 27 फेब्रुवारी 2025 ला आलाय. थोड्याच दिवसात ऑनलाईन त्याची प्रक्रिया चालू होईल. ज्यावेळेस प्रक्रिया चालू होईल, त्यावेळेस आपण परत पुढे व्हिडिओमध्ये सांगणारच आहोत. मित्रांनो, हे जे चॅनल बनवलं आहे आम्ही, हे चॅनल बनवण्याचा उद्देश असा आहे की जे शासनाच्या विविध विकास योजना आहे, त्या शेतकरी बंधूंपर्यंत पोहोचाव्या. आता जर आपण चॅनलवर नवीन असाल, तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून शासनाच्या विविध योजना आपल्यापर्यंत आम्ही पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर हा व्हिडिओ मित्रांनो या ठिकाणी थांबवतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.